तक्रारी येतात की ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने काही लोक डान्स बार चालवतात किंवा आता ऑर्केस्ट्रा बारमध्ये तिथे महिलांना काम करण्याची मुभा आहे, परवानगी आहे, ती कोर्टाने दिलेली आहे, पण त्याचा काही ठिकाणी दुरुपयोग देखील होत नसेलच असं मी म्हणत नाही. मला निश्चितपणे वाटतं की एवढं शक्य आहे. त्यामुळे आपण जे पनवेलचं सांगितलेलं आहे त्याची तपासणी पुन्हा एकदा केली जाईल. नेहमी तिकडच्याच तक्रारी जास्त येतात, तो जो आपला सगळा भाग आहे त्या बेल्टच्या, पूर्वी जेव्हा कायदा केला त्या बेल्टमुळेच आपण हा कायदा केला होता, त्यामुळे पुन्हा तिथली तपासणी करण्यात येईल. आणि जसं राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काही आपण आता कारवाई करतो, काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे, पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीने ते सुरू करतात. त्यामुळे कालच आम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत की एकदा सगळ्या निर्णयांची तपासणी करून त्यांना जी काही फेअर सुनावणी असते किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतो याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची. तर त्या संदर्भात काल आमची बैठक झालेली आहे. त्या बैठकीनंतर लॉ अँड ज्युडिशियरीला तसं सांगितलंय. आमचा प्रयत्न असेल की याच अधिवेशनात किंवा फारदर पुढच्या अधिवेशनापर्यंत कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद आम्ही करणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, 24,333 प्रश्न में अपराधी खुद को सीबीआई, ईडी, नारकोटिक्स विभाग का पुलिस अधिकारी बताकर वीडियो कॉल करते हैं और पीड़ित को डराते हैं। उनके नाम पर कोई अवैध पार्सल आया हुआ है या उनके परिवार का कोई सदस्य गिरफ्तार हुआ है। अपराधी पीड़ित को घंटों तक वीडियो कॉल पर डिजिटल अरेस्ट रखते हैं, यानी उन्हें फोन काटने या किसी से बात करने की अनुमति भी नहीं दी जाती। गिरफ्तारी कर दिखाकर उनसे लाखों रुपया क्लियरेंस या जमानत के नाम पर ट्रांसफर करवा दिया जाता है। अध्यक्ष महोदय, मुंबई और अहिल्यानगर जैसे शहरों में मध्यवर्ती और गरीब तबके के लोग इस साइबर अपराधी के निशाने पर आ गए हैं। लोग अपने जीवन की भर कमाई उन लुटेरों के हाथ में सौंप रहे हैं डर की वजह से, क्योंकि कानून का डर उनको है। अध्यक्ष महोदय, इसे रोकने के लिए क्या सरकार राज्य में बढ़ते हुए साइबर अपराधों को देखते हुए एक विशेष टास्क फोर्स, स्पेशल टास्क फोर्स का गठित करेगी? क्या सरकार राज्य के छोटे से छोटे शहरों में सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया